सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी आबा काय करताय तुम्ही आबा? अगं ऑस्ट्रेलिया मधल्या आपल्या ओळखीच्या लोकांचे पत्ते लिहून काढते शाला का रोज यायला जरा लक्ष ठेवायला बरं ना त्याचे लक्ष नाही. बरं हे दूध आणले गरम आहे बरं का आणि संध्याकाळी खोकत होतात ना तुम्ही म्हणून थोडीशी हळद घातली आहे. तुम्हाला साखर हवी असेल तर सांगा म्हणजे मी आणून देते. हो नको नको साखर नको. काय काय शला का दिसत नाही कुठे? अहो काहीतरी ऐनवेळी आणायचं म्हणून गेली मार्केटमध्ये येईल म्हणे आता. अगं आज निघायची वेळ झाली आणि अजून मार्केटिंग संपत आहे तिचं बाजारात. काय अजून तसाच वेंधळेपणा आहे. कसं होणार आहे याचं कुणाच ठाऊक. होईल होईल व्यवस्थित होईल. तू काळजी करू नको. आपल्या दृष्टीने ती अजून लहानच आहे. हो ते पण आहेच. शलाकाच्या बाबतीत माझं तेच झालंय बरं का आबा. काल परवापर्यंत अशी चिमुरडी होती. मलाही तसंच वाटतंय. मी तिला हाताला धरून मॉन्टेसरी मध्ये गेलो होतो. शेखर होता बरोबर. अगदी काल परवा झाल्यासारखं वाटतंय मला. धो धो रडली होती शलाका आणि शेखरच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं होतं. हो खरंच म्हणजे मला शेखरची समजूत काढायला लागली होती. मला आठवते आज सुद्धा एअरपोर्टवर बहुधा तशीच समजूत काढायला लागणार त्याची. काय असतं बघा ना. इतक्या वर्षात कधी मनात सुद्धा आलं नाही की शलाका असं काही करेल. बरोबर. काय असं म्हणजे? असं म्हणजे परदेशी जायचं ठरवेल आणि मग निघायचा दिवस येऊन ठेपेल असं. हो बरोबर. मला काय वाटलं तुझे सिद्धार्थ बद्दल काय बोलते ती काय. आबा कसं वाटलं तुम्हाला मुलगा? कोण सिद्धार्थ? नाही म्हणजे मनापासून सांगा. हा आबा तुम्हाला आवडला नसेल ना तर. चांगला वाटला. हो म्हणजे खरोखरच गोडच मुलगा आहे. कोणालाही आवडावा असा आणि प्रामाणिक आहे आणि मुख्य म्हणजे स्पष्ट वक्ता आहे. अगं येऊन शेखरच्या तोंडावर त्याला समजावून सांगायचं म्हणजे खायचं काम नाही आहे. नाही तरी मी घाबरलेच होते बरं का तो आला त्या दिवशी. पण नशीब. शेखरच्या मनात काय आहे ते नक्की कळलं का? काय त्यांच्या चेहऱ्यावरनं काही अंदाज येत नाहीये. एकदा बोलले होते मला पण. बोललो होता ना. हा म्हणजे त्याला कुठेतरी तो पटलाय. हो नक्की. हो चेहऱ्याचं जाऊ दे. ते काय त्याचं नेहमीच ना तुला माहिती आहे. चेहऱ्यावरून त्याचा काही अंदाज येत नाही. नाही पण म्हणजे आयत्या वेळी समजा यांनी काही असं मोडता वगैरे. नाही नाही तो काय काय करायचं नाही. तू बघ माझं मी काय म्हणतो ते लक्षात ठेव. मग जसे दिवस जातील ना तो अधिक अधिक पॉझिटिव्ह होत जाईल. हो म्हणजे त्याच्या भावना लोणच्यासारख्या आहेत. लोणचं कसं जास्ती मुरलं की अधिक पक्क होत जातं तसं आहे शेखरचं. हो म्हणजे होकार लगेच देतच नाहीत. सारखं हो की नाही हो की नाही समोरच्याला टांगून ठेवायचं. काय आहे त्याला पटकन हो म्हणणं म्हणजे कमीपणा वाटतो त्याला म्हणून ताणून धरायचं. पण हे बघा हे बघा तुम्ही आता जास्ती वेळ काढू नका. त्याच्या घरच्यांना सगळं पसंत आहे ना सगळं. हा आणि त्याच्यामुळे ही आल्याबरोबर लगेच तुम्ही लग्न उरकून टाका. का हो आबा एवढी कशाला घाई करता तुम्ही? घाई म्हणजे काय? डोळे मिटायची आजी दोघांपैकी एकाचं तरी लग्न झालेलं पाहतो. आबा झालं का तुमचं सुरू पुन्हा? अगं नाही श्यामला गंमत केली गंमत. असली गंमत नको हा आबा. दूध थंड होते तुम्ही घ्या. हो काय काय कुठे गायब झाली होतीस? मी तुझी बॅग पॅक करताना तू गायब. हे काय राखी? येस हेच
हेच आणायला गेले होते. अरे राखी पौर्णिमेला मी नसणार ना, म्हणून आत्ताच देऊन जाते. आईकडून आठवणींनी बांधून घे, कळलं ना? बरोबर. शलाका मला सांग की रक्षाबंधनाचा अर्थ काय? मी काय आता शाळेत आहे का? म्हणजे तुला माहिती आहे, मग सांग ना मला की राखी का बांधतात? भावानी बहिणीची रक्षा करावी म्हणून. हो ना. मग मला सांग, आता तू ऑस्ट्रेलियाला जाणार, मग मी येणार आहे का तिथं रक्षण करायला? शलाका, अगं लगेच चेहरा काय पडतेस गांगुली सारखा? अगं मी काय सांगतो ते ऐकून तर घे. बोल. अगं तुला आता स्वतःचं रक्षण स्वतः करायला हवं. स्वतःच्या टॅलेंटवर, डेअरिंगवर एवढ्या लांब जातेस ना. शलाका, आता तुला प्रत्येक गोष्टी स्वावलंबी व्हायला हवं. पूर्वी कसं कोणी काय बोललं, काय मस्करी केली तर मला आणि बाबांना येऊन सांगायची. आता तसं नाही चालणार. आता तुला एवढ्या मोठ्या देशात एकटं राहायचं आहे. डोंट फील इनसिक्युअर्ड. हा, बी ब्रेव. अगं मी तुझ्या पाठीशी आहे कृष्णासारखा. नाही म्हणजे कृष्णासारखा असा लगेच धावून नाही येणार. त्याला काय फ्री पास होता. आमचं तसं नाही. आम्हाला पासपोर्ट, तिकीट, लाख भानगडी असतात. पुरे पुरे कळलं तुला काय सांगायचं. हा चला. ए शलाका, अगं ए शलाका, राखी दे चल. मी नाही देणार. आता कशाला? नको आहे ना तुला? नको ना, हवी आहे मला दे. नाही देणार मी. अरे मी आईकडून नाही बांध- देणार. झालं हे शलाका, ते डॉलर्स नीट ठेव फोल्डर मध्ये व्यवस्थित. हा हा, गडबड नाही कर. शिर्या, श्यामल, शिर्या कुठे गेलाय? अहो तुम्हीच नाही का पाठवलं? कुठे? अगं बाई टॅक्सी का काय ते? हो पण गाडी आणायची आहेत का 2 टॅक्सी आणायचे आहेत? काय सांगितलंय त्याला? ते मला नाही माहिती आहे. तुम्ही काय सांगितलं त्याला? आणि त्याने दुसरं काही आणलं तर ओरडू नका. हा बरं आणेल ते, काय आणेल ते, आता काय लहान आहे का तो? बरं हे काय आहे? अहो हे बघा, मी तुम्हाला विचारायला, ओरडू नका. काय हा? झालंय? काय झालंय? ह्या गोष्टी मला आबाने दिल्यात. हे लवंगाचं तेल आहे. अगं श्यामल, काचेची बाटली फुटली बिटली तिथे पर्स मध्ये अख्ख्या एअरपोर्टला वाचेल. मला काहीच म्हणायचं नाहीये. मी तुम्हाला विचारायला आले, ह्याला नीट पॅकिंग केलं तर हे दिलं तर चालेल का? काय हा? आता हे आणि हे दंतमंजन आहे, त्यांनी स्वतः सकाळपासून कुठलंय अहो हे. अहो हसता काय तुम्ही? अरे काय? पण हे भरू की नको? आणि या बाटल्यात खोबरेल तेलाच्या प्लास्टिकच्या ही एक आहे, अशा 12 दिल्यात त्यांनी मला. बरं पमाचा फोन आला होता, किती वाजता येऊ एअरपोर्टला असं ती विचारत होती. मी म्हटलं कशाला पमाती काय लग्नाची वरात काढायची गर्दी करायची ती? बरोबर आहे, कारण की सिद्धार्थ म्हणतच होता की एअरपोर्ट वर गर्दी करायची नाही. अच्छा अच्छा, तू एक काम कर, तू पमाला सांग 9:30 पर्यंत पोहोच. आणि हे बघ श्यामल, अण्णा मामा कधी येणार आहे तिथे? एअरपोर्ट वरती डायरेक्ट येणार आहे का त्याला आपण इथून घेऊन जायचंय मधून? मी सांगितलं तर नको म्हणून, कारण की सिद्धार्थ म्हणाला ना एअरपोर्ट वर गर्दी करू नका. अरे सिद्धार्थ कोण आहे? सिद्धार्थ महत्वाचा का मी महत्वाचा आहे? काय चाललंय उगाच नॉनसेन्स आहे. अरे गुरु, तू कसं काय इथे? कसं म्हणजे परत जाऊ? नाही अरे बसा ना भाऊजी. बस 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 ना बस. अरे काय नाही रे, शलाकाला बाय करण्यासाठी मी आलो. ओ अच्छा अच्छा, नाही तू अचानक आलास म्हणून. पण कुठे आहे शलाका? कुठे आहे? शलाका आतमध्ये आहे. वहिनी तयारी झाली की नाही? हो म्हणजे तयारी चालू आहे, धावपळ माझीच चालू आहे. हा ते पापड लोणची पण द्या, तिकडे मिळत नाही ते. आणि शलाकाला भयंकर आवडतं ते. अगं बाई, तुम्हाला कसं काय कळलं? हे महाराज आहेत ना, गेले 8 दिवस हेच ऐकतोय मी. मी म्हणजे सगळा स्टाफ. अरे गपरे म्हणजे काय, लेख सासरला चालल्यासारखंच बोलत असतो. श्यामल जरा चहाचं. चहा वगैरे काही नको, चहा वगैरे काही नको, मला हो, असं निघायचंय. काय करतो? सरबत एक करतो मिनिट एक पटकन. मिनिट एक मिनिट. थोडा वेळ लागेल फक्त. काय झालं? ठीक आहे. हे काय? शलाकासाठी भेट अरे आपल्या ऑफिस स्टाफ तर्फे. कशाला गुरु? काय हे? अरे पैसे आहेत माहिती आहे मला. अरे शलाका एवढा लांब जाते, स्वतःसाठी घेईल काहीतरी. आणि तू पण टेन्शन मध्ये होतास. नाही बघ शेखर, टेन्शन वगैरे आता काय घेऊ नको. शलाकाला बोल चल लवकर. काय भाऊजी तुम्ही पण म्हणजे. शलाका, एक मिनिट मीच आतमध्ये जाऊन हे कार्ड देऊन येतो तुला. हो जा ना. हे बघ इथेच या बाजू. बघितलं श्यामल, ही खरी आपली माणसं. म्हणून मग वेळी यावेळी त्यांच्यासाठी मी धावून जातो ना, तेवढ्यासाठी. शलाकाला नाही तुमच्या जवळ ठेवा आणि तुम्ही सांगा भाऊजी काय म्हणाले अगं. ते तिला. काय रे गुरु, काय झालं? अरे डोळे भरून आले रे तिचे. बघ खूप हळवी आहे ती. मी निघतो. भाऊजी ए गुरु, अरे चहा. अहो यांचेच डोळे भरून आले. हटा सावन की घटा घटा
घटा गेली का? नाही, आहे हाय. काय रे हा? काय काय धंदे काय चालले? पहिल्या माळ्यावरची ती सान्यांची पोरगी बघ ना, कसली गोड दिसते रे. मस्तच आहे हो ना. हो ना. जेवायला देते तुला ती? जेवायला तू पण देत नाहीस. काम काय ते बोल. जा बघ पोटा पाण्याचं तुझं तू. काम काय? हा. चल चल धंदे देतो तुला. चल हे बरे. अरे गाडी दे. गाडी? हो. अरे अरे शैला त्याला दिली होतीस ना गोव्याला जाण्यासाठी, ती गाडी दे. आठवतोय मला, पण गाडी कशाला हवी आहे? विसरलास ना? हो. अरे शाला का जाते आहे ना बाबा, माहिती आहे ना? हो रे, नाही खरंच विसरलो मी. हायला. हो. मग दे चल. विचार करून दे ना, कुठली गाडी देऊ काय. कुठली? एकच गाडी आहे ना तुझ्याकडे? हो रे, पण बघायला पाहिजे ना गाडी. तुला खरं सांगू का, गाडीनी नको. ऐक माझं, एक उत्कृष्ट सल्ला देतोय काहीतरी मित्र, जरा ऐक. अरे गाडी म्हणजे एअरपोर्टला पार्किंगचा प्रॉब्लेम असतो रे. ट्रॅफिकमध्ये अडकलो ना, विमान सुटल्यानंतर पोचू तिकडे. फायदा काय? काली पिली बेस्ट. टॅक्सी. टॅक्सी? हां. हो रे, टॅक्सी ट्रॅफिक मध्ये अडकत नाही ना. नाही द्यायचे तर सांग ना सरळ, कशाला उगाच काही कारण देतोस. तुला खरं सांगू, हा रागवणार नाहीस? गाडी सकाळीच भाड्याने दिली आहे मी. काय सांगतोस? अरे मग सांग ना खरं, मी बघतो ना टॅक्सी. ए सॉरी. अरे सॉरी काय, बघतो मी टॅक्सी, त्यात काय. चल ऐक ऐक, शाला का ऑस्ट्रेलियाला चालली आहे ना, तिला सांग ना येताना टी शर्ट घेऊन यायला. टी शर्ट? हो, क्रिकेटची. ऑस्ट्रेलियन टीम जिंकल्यापासून तिकडे क्रिकेट किट म्हणे स्वस्त झालाय. आपल्या अख्ख्या टीम पॅकेज डील करायला सांग तिला. आपण आपल्या सोसायटीला सगळ्या पोरांना देऊन टाकूया. सगळे कसे वाटतील रे पोरं, अगदी छान क्रिकेट टीम अख्खी. खरं सांगू, बाबांना त्यासाठीच पाठवतायत रे तिला तिकडे. हो हो, सगळं सामान घेऊन येणार आहे. दुसरे काम धंदेच नाहीत ना तिला. मस्करी केली रे, मस्करी केली. मस्करी केली. चल निघतो. निघ. हो साने काका, मनोज बघतोय तुमच्या घराकडे. कुंड्या 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 बघतोय, कुंड्या. अजून कोणाला फोन करायचा राहिला? चालेल. शेखर, शेखर, झाली का रे पैशांची जुळवाजुळव? हो, होते म्हणजे मी करतो काहीतरी. मी मी हे थोडे आणले होते. हो आबा, हे कशाला उगाच तू काही बोलू नकोस, हे माझ्या नातीसाठी आहेत. मी तुला परवा बोललो होतं ना ते. पण आबा मी हे असं ते हे काय आहे, म्हणजे ते पोस्ट ऑफिसात मी ठेवलेले होते ना पोस्टल ह्याच्यामध्ये, ते मी काढलेले आहेत. 6,750 अशी फिगर आहे. तू मला म्हणा होतास ना की $200-250 तिला जरूर आहे म्हणून. म्हणजे साधारण $27 म्हणजे एक ऑस्ट्रेलियन डॉलर होतो. त्या हिशेबात $250 $6,750 आहे. ते घे. हा, हे कुठे गेली तिला दे. नाही, ते श्यामल तिचं सामान भरते ना. हा, लेकीचं सामान भरते, लेकीची तयारी झाली. या तिला. शलाका, हे लोणचं आहे बरं का आपल्या घरचं. मी या बाजूला इकडे कोपऱ्यात तिकडे टाकते. तिकडे तिकडे नको आई, ते सगळे कपडे खराब होतील. नको ते तिकडे नको. नीट बांधलायस का तू ते? हो अगं, तेवढं कळतंय मला. नकोय का लोणचं? मग राहू दे. हवंय का? असं काय करते? एक तर एवढंसं दिलं, 6 महिने कसं पुरणार मला? मग घरातलं हवंय का सगळं? मी देते बांधून. नाही नको, राहू दे. पापड कुठं? पापड आवडतात तुला? नाही पण असू दे ना, कधी खावेचं वाटले तर काय करू? नाही मग देते मी. शिर्यानी हे सगळं बघितलं तर हसणारच आहे तो. आहे कुठे तो? हा शिर्या, ए शिर्या. बाबा काय रे? हे हे काय? मी कालच मॅनेजरशी बोललो होतो. अरे कशाला शिर्या, मी तुला म्हटलं होतं ना आधी की. बाबा मी आधीच बोललो होतो, घ्या आता. अरे अरे हे बघ, आबांनी सुद्धा आणून ठेवले. बाबा आता राहू दे, म्हणजे आयत्या वेळी काही लागले बिगले तर प्रॉब्लेम नको. ठेवा. बरं ठीक आहे. तिच्या पॅकिंगचं कुठपर्यंत आलं? ती भरते आहे, कपडेच भरते अजून. एक टेन्शनच आहे रे बाबा. शिर्या, काही तासच उरले नाही रे शलाकाला जायला.
काय विमानाची वेळ बरोबर आहे ना? तुम्ही अगं, चौकशी मी केली का? 2 वेळा फोन केला आणि श्यामल, तयारी तर काहीच सगळी नाही, काही पूर्ण. प्रॉब्लेम. अगं, बाजूला. शिर्या, काय करतोय काय तू? रे काय किती सामान भरलंय सर आबा, हालत खराब होणार आहे तुम्ही ऑस्ट्रेलियात हमाल वगैरे कोणी नसतं सांगून ठेवतो याला नेतेस का बरोबर काय नाही जातोस का विषय एनी टाइम जाण्या येण्याचा खर्च द्या मला बरं मला सांग तू हे कुठे ठेवलंय सगळं पासपोर्ट आणि हे अगं बॅग आणि ते बॅग माझी. अगं काय झाला काय ए, मुली, अगं, माझी पर्स आहे ना. फोन थांब मी बघतो फोन कोणाचा आहे ते कोणाचा फोन आहे? हॅलो शलाका? हा कोण सिद्धार्थ अहो, हा अरे नाही शलाका आहे पण जरा बोलू का? नाही जाण्याची गडबड चालली ना म्हणून हा काही अर्जंट काम होतं का रे नाही नाही हा मग मी निरोप देतो ना तिला अहो, हा. बोलू का? तू काय एअरपोर्ट वरती येतोय कशाला अहो, ये मग हा चल अच्छा अहो, काय? हा? अहो, असं काय कर- आलीस का? हा, बरं, मी तुला सांगत होते. मला सांग डॉलर्स कुठे ठेवलेस तू सगळे? डॉलर विभागून ठेव विभागून आबा, काय म्हणतात ऐकून घे. काय म्हणताय बाबा? उशीर होता बाबा विभागून ठेव आणि पेन ठेव पेन हा फॉर्म भरायला उपयोग आणि हे एअरपोर्टला बघ, ते हो, खिशामध्ये सांगितलंय मी सगळं तिला. बाहेर ठेवू नकोस काय अरे दोन टॅक्स लागतील आपल्याला शिर्या आता आडव्या होतील अरे चला 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 वाजले किती चला मग चला निघा येऊ का ताई? चला, अरे सावकाश सावकाश रे आबा, सावकाश इकडे या बसला या. हा. एक मिनिट काय हवं तुला? झालं? काय काय राहिलंय? झालं? दे, दे. अरे सावकाश जा हा. चला का अरे चला चला आता उशीर होतो ना. कमान 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 चल चल अगं श्यामल येतेस रे. मी जरा गावी खिडक्या बघून येते. अगं नाही लवकर चल चला का चला चला शिर्या एक काम कर तू जरा पुढे हो मी आईला घेऊन येतो बाबा लवकर या तुम्ही टॅक्सी तिकडे थांबव मी आलो हो, हो. चल 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 हा निघाली हा पुढे निघाली जाऊ का पुढे जाऊ खेळा का निघाली येऊ दे, हात कर हात कर काय अगं 6 महिन्याकरता जाते ती करायची नाही ना. हे बघ तू असं रडलीस ना की मग ती सुरू करेल मग सगळं अवघड होऊन जाईल चल डोळे पुस डोळे पुस डोळे पुस डोळे पुस चल 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 जायचं जायचं चल चला आबा, चहा. उठला का ग शर्या हा नाही त्यालाच उठवायला चालले मी. आणि शेखर नाही ना ते सुद्धा उठलेले नाहीयेत. आता दोघं एकदमच उठतील आणि घाई घाई आंघोळीची. अगं बाई ए अरे उठ उठ 8 वाजत आले. उठ उठ उशीर झाला तर म्हणशील उठवलं का नाही. चल बरं उठ उठ. शलाका ए शलाका का अगं उठ आता. काय आळशीपणा करायचा नेहमी आईने उठवायचं. श्यामल अगं रोज अशी हळदी येऊन स्वतःला त्रास करून घेणार आहेस का तू अगं ती गेले ही आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट नाही का अगं मग रडायचं नाही त्या हं? हे बघ तू असा त्रास करून घेतलास ना की मग सगळ्यांनाच त्रास होणार ए श्यामल 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 आता तिचा फोन आला ना आपल्याला की आपण सगळ्यांनी मस्त गप्पा मारायच्या तिच्याशी हा आणि हो हे बघ अगं शैला नव्हती का माझ्याशी गप्पा मारत अमेरिकेहून चॅट चॅट हा तर तू सुद्धा बरं का आपल्या शलाका बरोबर चॅट कर हा हा शिर्या शिकवेल तुला काय रे हो हो एनी टाइम तो वाटच बघत होता सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम
tum tum ta da ni.